आज आषाढी एकादशी, देवदक्षिणी एकादशी आणि या शुभमुहूर्तावर नेहमीपणे वारकऱ्यांची सेवा करण्याच्या भूमिकेतून दिंडोरी या पतसंस्थेने सेवाभाव वृत्तीने सगळ्यांना फराळाची व्यवस्था सातत्याने करत असतात। हा एक आपल्या मराठी संस्कृतीतला एक भाग आहे आणि त्यामुळे तो जपण्याचं काम दिंडोरीच्या पतसंस्थेने केला। त्यांच्या खर तर दोन्ही दाम्पत्यांनी केला, जे दिंडोरी चालवतात त्यांचं खूप खूप कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो आषाढी एकादशीच्या की परमेश्वर अशीच परंपरा आणि अशीच संस्कृतीनं आपल्याला सेवा करण्याची बुद्धी सातत्याने देत राहू आणि निश्चितपणे यातूनच देश सेवा होईल। आषाढी एकादशी निमित्त दिंडोरी फंडतर्फे सगळ्यांना शुभेच्छा आणि आम्ही कार्यक्रम घेतला छोटासा फराळाचा, त्याबद्दल सगळ्यांना आषाढी एकादशी शुभेच्छा। मी सुमित्रा सुरेश बावंडे, दिंडोरी चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची डायरेक्टर आहे आणि आज आम्ही आषाढी एकादशीचा हा आमचा चौथा वर्ष आहे आमच्या हा उपक्रमाचा। आमच्या याच्यामध्ये आम्ही याच्यामध्ये आमचा एकच उद्देश असतो की सर्व आपले जे भक्त आहेत, माऊली आहेत, ते सर्वांनी इथे कार्यक्रमात छानपैकी आनंद घ्यावा। आम्ही इथे ऑर्केस्ट्रा प्रत्येक वर्षी ऑर्केस्ट्रा ठेवत असतो आणि त्याचा प्रसाद ठेवतो। आपला जो प्रसाद असतो, प्रसाद वगैरे असतो आणि आपल्या सर्वात आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय कार्यक्रम? आमच्या आषाढी एकादशीच्या व्यतिरिक्त आमचा महिला दिनाचा कार्यक्रम असतो। माझे स्वतःचे एक एनजीओ पण आहे, मी सोशल ऍक्टिव्हिटी करत असते। मी 4 वर्षापूर्वी भाजपची उपाध्यक्ष म्हणून पण राहिलेली आहे आणि माझ्या जवळपास 45 जणांचा स्टाफ आहे आणि आज कार्यक्रमाला माझ्या मैत्रिणी आलेल्या आहेत आणि आमचं दिंडोरी चिटफंड जे आहे ते एक बोलीचे विषय असतात, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे लिगल विषय आणि याच्यामध्ये आपण 1 लाखापासून 20 लाखापर्यंत भिक्षा चालवतो आणि या दिशेमध्ये आपण जे गरीब लोक असतात सर्वसामान्य त्यांनी पण आपल्यापर्यंत यावं। ज्या महिलांना छोटासा उद्योग सुरू करायचा आहे त्या महिला आपल्याला भिशी टाकून त्यांना छोट्या छोट्या उद्योगासाठी मदत होते, जसे की काही महिला कपडे शिवतात, काहींचा गृह उद्योग असतो पापडांचे वगैरे, अशा गृह उद्योगांसाठी सुद्धा आपल्या दिंडोरी चिटफंडचा खूप काही सपोर्ट होत असतो। आतापर्यंत किती लोकांना लाभ दिला आहे? आतापर्यंत आम्ही जवळपास 900च्या वरती लोकांना याचा लाभ दिलेला आहे। आता आज तुम्ही किती क्विंटलचं फराळाचं वाटप? आम्ही आज नाही 50 फक्त साबुदाणा देतो। आम्ही आज जवळपास 75 किलोचा साबुदाणा खिचडी वाटप केलेले आहे। त्याचनंतर राजगिराचे लाडू जे आहे ते पण आम्ही जवळपास 400 ते 500च्या वरती लाडू होते आणि केळी जवळपास 1000-1500 पर्यंत आम्ही केळी आणलेली होती। अशा पद्धतीने आम्ही हा छान प्रकारे उपक्रम पार पाडलेला आहे। या निमित्ताने भक्तजनांना काय आव्हान? आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी भक्तांना हेच आवाहन करेल की प्रत्येक कोणतेही जात धर्म असो, परंतु प्रत्येकाने या माऊली विठ्ठलमय याच्यामध्ये सगळ्यांनी रमून जायला पाहिजे, कारण की हाच एक असं हे आहे की प्रत्येक जण फक्त माऊली म्हणून एकमेकांना हात मारत असतो आणि प्रत्येकाचे मतभेद इथे मिटतात आणि एक छान उपक्रम साजरा. आपलं नाव? सुमित्रा सुरेश गावंडे.